हल्ली छोटी मोठी वस्तू जरी आणायची असली तरी ग्राहक थेट मॉल गाठतो. या मॉल आणि ऑनलाईन संस्कृतीमुळे छोट्या दुकानदारांचं कंबरडच मोडलंय. या कंपन्यांची छोटा दुकानदार स्पर्धा तर करू शकत नाही, पण काळासोबत आपल्या छोट्या व्यवसायात आपल्या काम करण्याच्या पद्धतीत बदल करू शकतो आणि डिजिटल युगात आपलं अस्तित्व टिकवू शकतो. यासाठी त्यानं काय करायला हवं याची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत चार्टर्ड अकाउंटंट प्रतीक डुमरे यांच्याकडून. प्रतीक हे स्ट्रॅटेजिक डिसिजन मेकिंग या विषयात गेली अनेक वर्ष काम करतात. नमस्कार, मनी मॅक्स या फायनान्स विषयक चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर आज आपण गप्पा मारणार आहोत प्रतीक डुमरे यांच्याशी. नमस्कार प्रतीक. नमस्कार श्रद्धा मॅडम. तर प्रतीक, माझा पहिला असा प्रश्न आहे तुला की वेगवेगळ्या अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की ई कॉमर्स कंपन्या आल्यानंतर छोट्या व्यावसायिकांचा हा बिझनेस कमी झाला आहे. म्हणजे खरं सांगायचं तर ऑल इंडिया कन्झ्युमर प्रोडक्ट डिस्ट्रीब्युटर फेडरेशनने तर 2024 साली असा दावा केला होता की 2 लाख किराणा दुकानं बंद झाली आहेत आणि त्यातली 90,000 दुकानं ही पुणे मुंबईसारख्या मेट्रो शहरातली आहेत. तर हे खरं आहे का? खरं सांगायचं तर वेगवेगळे जे अहवाल आहेत त्या वेगवेगळ्या अहवालांमधून अशी वेगवेगळी आकडेवारी आपल्या समोर येते. ही बाब खरंच चिंताजनक आहे, परंतु मला असं वाटतं की आपण चर्चांमधून योग्य मुद्द्यांना हात घालत नाही. म्हणजे काय तर आज छोटा व्यावसायिक धोक्यात आहे का असं म्हणण्यापेक्षा आपण असं म्हटलं पाहिजे की आज जुन्या पद्धतीने व्यवसाय करणारे जे व्यावसायिक आहेत ते धोक्यात आहेत का? तर याचं उत्तर निश्चितच हो असं आहे. त्याच्यासाठी एक छोटं क्रिकेटचं उदाहरण घेऊ, म्हणजे लोकांना पण फार ते कनेक्ट होईल. एक काळ असा होता जेव्हा डॉन ब्रॅडमन सारखा खेळाडू हा क्रिकेट विश्वामध्ये सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखला जायचा. खूप जास्त धावा त्याने केल्या. भारतासाठी जर आपण पाहिलं तर सुनील गावस्कर सर होते, ज्यांनी इतक्या साऱ्या धावा केल्या, त्यांना लिटिल मास्टर हा किताब मिळाला. पुढे सचिन तेंडुलकर सर आहेत, ज्यांनी विक्रमांचा महापूर त्या ठिकाणी पाडला. त्यांना क्रिकेटचा देव म्हणून ओळखलं गेलं. तर ही जी मंडळी होती त्यांचा स्ट्राईक रेट किती होता? साधारण 55, 75, 80 अशा दरम्यान त्यांचा स्ट्राईक रेट होता. आजचे तरुण खेळाडू जर आपण पाहिले तर आपण हे बघतो मिनिमम 125च्या पुढचा स्ट्राईक रेट. वैभव सूर्यवंशी सारखे खेळाडू आहेत, त्यांचं तर मी बोलतच नाही, पण अशा पद्धतीने ते खेळतात. मग त्यावेळी त्या खेळाला वेगळं नाव होतं का आणि आज वेगळं नाव आहे का? तर त्यावेळी सुद्धा क्रिकेटच होतं, ह्यावेळी आत्ताही ते क्रिकेटच आहे. मुद्दा असा आहे की त्या खेळ खेळण्याची पद्धत बदलत चाललेली आहे. तशाच पद्धतीने आजचा जो आपण व्यवसाय करतोय, हे छोटे व्यावसायिक जे आहेत ते व्यवसाय करण्याची पद्धत बदलते. रिसर्चसुद्धा बऱ्याच प्रमाणात हे सांगतं. एक मला वाटतं इंटरनॅशनल जर्नल फॉर रिसर्च पब्लिकेशन अँड सेमिनार असं एक त्यांनी एक मध्यंतरी एक सर्वे केला होता. त्याच्यामध्ये असं निदर्शनास आलं की आजचा जो ग्राहक आहे तो जास्त करून प्राइस कम्पेअर करायला बघतो, किंवा तो रिव्ह्यूज बघतो, किंवा त्याला होम डिलिव्हरीची अपेक्षा असते. तसंच त्याला कटकट नको असते बाहेर. एक्झॅक्टली, त्याला कमीत कमी वेळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी हव्या असतात. तर जसा ग्राहक बदलतोय तसं हा व्यवसाय करण्याच्या पद्धती बदलत आहेत. त्या प्रमाणामध्ये जर आज तो छोटा व्यावसायिक त्या ग्राहकाला 1990च्या लेन्समधून बघत असेल तर त्याचा व्यवसाय नक्कीच धोक्यात आलेला आहे. बरोबर. तर व्यवसाय बंद किती झाले हा आकडा आता आपल्याकडे एक्झॅक्ट कुठेच नाहीये तसं म्हणायला गेलं तर, पण याचा व्यवसायावर परिणाम झालाय हे तर नक्की. तर अशा परिस्थितीत या मोठ्या कंपन्या, त्यांच्याकडून दिले जाणारे डिस्काउंट आणि स्थानिक दुकानदारांनी ह्या सगळ्याशी कंपॅरिझन कसं करायचं? मुळात ह्या कंपन्यांना हे असले डिस्काउंट वगैरे देणं परवडतं कसं? त्यांचं बिझनेस मॉडेल थोडं वेगळं आहे. जर आता म्हणायचं झालं तर आता Q4चा एक डेटा आला आहे, आता विषय निघाला म्हणून सांगतो. परवाच मी त्या गोष्टी बघत होतो. ब्लिंकिट सारखी कंपनी असेल, झेप्टो सारख्या कंपन्या असतील, ह्या लॉसेसमध्ये आहेत. आता काही कंपन्या अगदी हार्डली प्रॉफिटमध्ये येत आहेत. काहीतरी एका कंपनीचा 32 करोड प्रॉफिट होता, मला त्या कंपनीचं नाव आठवत नाही. क्विक कॉमर्स कंपनीच आहे ती. 32 करोडच्या प्रॉफिटमध्ये आहे. 32 करोड प्रॉफिट ऐकायला खूप वाटतं, पण तो त्यांच्या रेव्हेन्यूच्या 0.028%, 0.028%. तर ते त्यांचं बिझनेस मॉडेल आहे, त्याच्यावरती काही मी कमेंट करणार नाही. आपलं बिझनेस मॉडेल ते नाही आहे. ह्या मोठ्या कंपन्यांशी आपण किमतीमध्ये स्पर्धा करू शकत नाही, पण ह्या मोठ्या कंपन्यांना मी असं सांगेल की आपण आपले शत्रूही मानलं नाही पाहिजे. ते आपले बाजारातले शिक्षक आहेत. म्हणजे आज त्यांनी दाखवून दिलंय की आज ग्राहकाला काय पाहिजे. म्हणजे ॲमेझॉन सारखी कंपनी असेल जिने दाखवून दिले की ग्राहकाला काय पाहिजे, कन्व्हिनियन्स पाहिजे. किंवा डीमार्ट सारखा ब्रँड असेल, डीमार्टने दाखवून दिले की ग्राहकाला काय पाहिजे, कॉस्ट इफिशियन्सी पाहिजे. किंवा झेप्टो सारखा असेल, ब्लिंकिट सारखे असेल, त्यांनी काय दाखवून दिले की ग्राहकाला स्पीड पाहिजे,
एक स्विफ्टनेस पाहिजे त्या ग्राहकाला. मग ह्या गोष्टी आपण देऊ शकतोय का? तर आपण त्यांच्याशी किमतीत स्पर्धा करू शकत नाही, आपण भांडवलात त्यांच्याशी स्पर्धा करू शकत नाही, टेक्नॉलॉजीमध्ये आपण त्यांच्याशी स्पर्धा करू शकत नाही. मग कशात करू शकतो? विश्वासपूर्ण सेवा देण्यामध्ये. एक छोटं उदाहरण पुन्हा एकदा देतो. माझ्या घराजवळ एक किराण्याचं दुकान आहे. तिथे ते काका असतात, त्यांची पत्नी असते आणि 2 मुलं असतात. ते 4 जण मिळून त्यांचा तो जो काही व्यवसाय आहे तो आळीपळीने सांभाळत असतात. त्या व्यक्तीचा दिवस पहाटे 5 वाजता चालू होतो आणि रात्री 12 वाजता संपतो. अगदी साबणाची वडी जरी कोणी त्यांना मागितली तरी ते घरपोच आणून देतात. चेहरा सतत प्रसन्न आणि शरीर सतत ॲक्टिव्ह. अशा व्यक्तीसोबत व्यवहार करायला कोणाला आवडणार नाही. पण मग तेवढी मॅनपॉवर असते का आता? म्हणजे समजा मी आणि माझी म्हणजे ती व्यक्ती आणि त्या व्यक्तीची पत्नी एवढेच दोघं बिझनेस चालवतात, बरोबर. तर मग तेवढी मॅनपॉवर त्यांना प्लॅन करता येऊ शकतात. बऱ्याच वेळेला ते जे काका असतात ते आम्हाला सांगतात की आता दुकानात कोणीच नाहीये, दुपारी जेव्हा गिरायकी कमी होईल, म्हणजे त्यांचं वाक्य सांगतो, दोपहर में जब गिराकी कम होगी तब मैं आपको बताऊंगा. मला आता तुम्हाला या भाषेमधून सुद्धा कळलं असेल. असं ह्या गोष्टी आपण का नाही करू शकत? मराठी व्यावसायिक ह्या गोष्टी का करू शकत नाहीत? आणि आपण स्वतःला मागे ओढतोय. आपल्याकडे दुपारी गेलं म्हणजे पुण्यामध्ये खास करून आता काय नाही, नंतर या किंवा दुकानं बंदच असतात मुळात. अगदीच एखाद दुसरं चालू असेल तर ते झोपलेलं वगैरे असतात. बरोबर. ते शेवटी छोडो कल की बात आहे, कल की बात पुराणी. आज आपल्याला आणि आपण ते भूषणाने सांगतो हो आमच्या पुण्यात 1 ते 4 झोपतात. तर हा अप्रोच बदलला पाहिजे. म्हणजे ते भूषण ते सगळं झालं, त्या पलीकडे जाऊन विचार केला पाहिजे. नक्कीच. आता तुम्ही एक उदाहरण सांगितलंच की काय करायला हवं आणि काय नाही, पण माझा बिझनेस ह्या सगळ्या स्पर्धेमध्ये टिकून राहावा यासाठी आणखीन काय काय मी करायला हवं? काही छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण सुरुवात करू शकतो. एक थोडासा टेक्निकल टर्म मी सांगतो. मी स्ट्रॅटेजिक डिसिजनमध्ये काम करतोय. मोठ्या कंपन्या हे सगळ्या गोष्टी फॉलो करतात, नेहमीच करतात, आणि आम्ही मॅन्युफॅक्चरिंगच्या ह्याला सुद्धा ह्या गोष्टी करायला सांगतो. पण ह्या छोट्या व्यवसायांमध्ये आपण ह्या कशा गोष्टी घुसवू शकतो? तर ते छोटंसं आता एखादा समजा कस्टमर तुमच्याकडे येतो, एक ग्राहक येतोय, किराण्याचं दुकान आहे. त्या दुकानदाराने महिन्याला समजा त्या ग्राहकाला 8,000 रुपयाचा माल दिला. वर्षाला ते 8,000चे किती होतील? 12×8 96, म्हणजे जवळपास 96,000 झाले. 10 वर्षानंतर त्याची किंमत त्या ग्राहकाकडून किती आपण व्यवसाय घेतला? जवळपास 9,60,000, म्हणजे 10 लाखाला टच केलंय आपण. तर त्या ग्राहकाकडून आपण 10 लाखाचा व्यवसाय घेऊ शकतो. पण केव्हा? जर तो ग्राहक समाधानी असेल तर. तो पुन्हा पुन्हा का येईल आपल्याकडे? तो समाधानी असेल तर. याला म्हणतात कस्टमर लाईफ टाईम व्हॅल्यू, CLV त्याचं नाव आहे. तर अशा पद्धतीने आपण ह्या कस्टमर लाईफ टाईम व्हॅल्यूचा वापर करून, आता समजा तो 10 लाखाचा ग्राहक आहे, मी त्याला त्याच्या वाढदिवसाला 200 रुपयाचं गिफ्ट देऊ शकतो का? तर व्यावसायिक म्हणतील कशाला गिफ्ट द्यायचंय, 200 रुपये कशाला घालायचे? पण जर तो मला 10 लाखाचा व्यवसाय ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम देतोय, माझ्याकडे समाधानी ग्राहक म्हणून तो राहतोय, तर मी त्याला ते 200 रुपयाचं गिफ्ट दिलं तर कुठे बिघडलं? ती माझ्यासाठी किंमत नाही आहे, खर्च नाही आहे, ती माझ्यासाठी एक गुंतवणूक आहे. हा एक भाग झाला. दुसरा एक भाग झाला, आता आपण आपल्या आजूबाजूला अशी चांगली जनरल स्टोअर्स किंवा चांगल्या दुकानांना पण भेटी देतो. मी असंच एक भेट दिलेलं चांगलं दुकान, तिथे त्या काकू होत्या आणि त्या काकू प्रत्येक ग्राहकाशी अगदी प्रसन्नपणे बोलत होत्या, अगदी आपुलकीने त्या ग्राहकाशी. म्हणजे अरे दादा तुला हा पेन चालेल का? किंवा अहो वहिनी तुम्हाला ही लिपस्टिक छान दिसेल, अशा गोष्टी त्या बोलत होत्या. आता व्यावसायिक मला म्हणतील की अशा गोष्टी जर आपण प्रत्येक ग्राहकाशी बोलत राहिलो तर मग व्यवसाय कधी करायचा? तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्यांच्या हाताखाली 4 मुली होत्या. त्या 4 मुली पहिल्यांदा त्यांच्यापैकी कोणीतरी एक त्या ग्राहकाला ती वस्तू दाखवायची. ती वस्तू त्या ग्राहकाला पसंत पडतीये नाही, तो शेवटी विचार करतो. मग तो ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला त्या काकू त्याच्याकडे जायच्या आणि त्याला म्हणायच्या की हे असं चालेल का, हे तसं चालेल का, हे दाखवू का, ते दाखवू का? याच्यामुळे काय व्हायचं, ग्राहकाला चॉईस करणं सोपं जायचं. त्या कुठेही ग्राहकावरती डोक्यावर प्रेशर नाही द्यायचा, फक्त मदत करायची, हेल्पफुल हे चांगलं दिसेल आणखीन असं. एक्झॅक्टली. तर ह्या गोष्टीमुळे काय व्हायचं, त्या ग्राहकाला चॉईस करणं सोपं जायचं. बरं, आपल्याला ॲज अ व्यावसायिक म्हणून आपल्याला काय फायदा की कस्टमर लवकर चॉईस करतोय. लवकर चॉईस केल्यावर तो लवकर बाहेर पडेल आणि ज्या वेळेला तो त्या दुकानातून बाहेर पडेल त्यावेळेला तो समाधानी होऊन बाहेर पडेल. त्यामुळे ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आज काय होतं, व्यावसायिक हा विचार करतात की मी जर चांगला माल माझ्या दुकानात भरून ठेवला तर माझ्याकडे ग्राहक परत येईल, म्हणजे तो ज्याला आपण रिपिटेशन म्हणतो, पण पुन्हा एकदा तो त्या दुकानात येईल. पण ही गोष्ट खरी आहे, खरी होती, परंतु हे सर्वस्व नाहीये, ही पूर्णत्व नाहीये. याच्या पुढे जाऊन त्या ग्राहकाने आपल्याकडे परत का यावं, आपला विश्वास त्याच्याकडे असला पाहिजे आणि एक ज्याला आपण म्हणतो त्या कस्टमरला कुठेतरी आपल्यासोबत एक कनेक्ट झालं पाहिजे. ते कनेक्ट कसं काय होऊ शकतं, तर त्या ग्राहकाला जो कस्टमर एक्सपिरियन्स आपण देतोय ही गोष्ट त्याच्यामध्ये जास्त महत्त्वाची आहे. याच्यामध्ये एक छोटं उदाहरण मी तुम्हाला देतो.
2 दुकानं आहेत. दोन्ही मेडिकल स्टोअर्स आहेत. एक आहे एव्हर रेडी मेडिकल स्टोअर आणि एक आहे नो रेडी मेडिकल स्टोअर. आता नो रेडी मेडिकल स्टोअरमध्ये तो ग्राहक येतो, औषधं घेतो, पैसे देतो आणि निघून जातो. एव्हर रेडी मेडिकल स्टोअरमध्ये काय होतं, तो ग्राहक येतो, औषधं घेतो, त्यावेळी तो दुकानदार त्याचं नाव नंबर नोट करतो, त्याला कुठली औषधं पाहिजेत, BP, शुगर, काय त्याची औषधं आहेत ती नोट करतो. महिना झाल्यानंतर त्यांना फोन जातो किंवा एक मेसेज जातो की सर तुमची औषधं BPची संपत आली असतील, मी पुढची औषधं पाठवू का? त्या ग्राहकाला कनेक्ट झाल्यासारखं होतं कुठेतरी की हा माणूस आपला विचार करतोय. दुसरं उदाहरण, कपडा व्यावसायिकाचं उदाहरण आपण घेऊ शकतो. एव्हर रेडी कपड्याचं दुकान आणि नो रेडी कपड्याचं दुकान. नो रेडी कपड्याच्या दुकानात काय होतं, ग्राहक येतो, कपडे घेतो, पैसे देतो, निघून जातो. एव्हर रेडी कपड्याच्या दुकानात काय होतं, ग्राहक येतो, कपडा त्याला कुठला पाहिजे, साईज कुठली पाहिजे बघतो, ग्राहकाचा जो नंबर आहे, नाव आहे, ते तो माणूस नोट करून घेतो, त्याची साईज कुठली आहे नोट करून घेतो. सणासुदीच्या दिवशी त्याला एखादा मेसेज जातो, फोन जातो की सर तुमच्या मापाचं नवीन फॉर्मल कलेक्शन आलेलं आहे, एकदा ट्राय करून बघा. त्या ग्राहकाला एकदम पर्सनलाइज्ड फील येतो. आणि हल्ली तर ते ज्वेलर्सवाले बर्थडेच्या दिवशी विश करतात, ते इतकं भारी वाटतं. मला तर कधी कधी असं वाटतं माझ्या नातेवाईकांचे नाही आले पण SBIचा आला, आष्टेकरांचा आला, असं होतं. तर ते भारी वाटतं. म्हणजे आपण तिथे नाही गेलो तरी पण ते छान राहतं, आठवण म्हणून राहतं आणि पुढच्या वेळी आपण प्रेमाने जातो तिथे की जाऊन बघू तरी या. असं तुम्ही ज्यांची नावं घेतली, SBI असेल, आष्टेकर असतील, ही फार मोठी नावं आहेत. आता लोक म्हणतील की आपण इतक्या मोठ्या लेवलवर करू शकतो का? हे फार मोठी लेवल नाहीये मुळात, याच्यासाठी फार खर्च नाहीये. हे तुम्ही पर्सनल लेवलवर करू शकता. एक रिचार्ज केलं तर 100 मेसेज आपण पाठवू शकतो. अगदी बरोबर. तुम्ही व्हॉट्सअपला पाठवायचं असेल तर तुम्हाला तर फक्त डेटा रिचार्ज पाहिजे किंवा ह्या सगळ्या गोष्टीला टेक्नॉलॉजीचा वापर करून ऑटोमेट करता येतं. हे सगळे ऑटोमेटेड मेसेजेस आपण देऊ शकतो. म्हणजे वेगवेगळ्या पद्धती अवेलेबल आहेत. मुद्दा एवढाच आहे, आपली तयारी आहे का? बरोबर. पण सर हा झाला एक भाग की तुम्ही ग्राहकांशी चांगलं वागा. आता चांगलं वागून पण असा बरं, आता माझं स्वतःचं उदाहरण सांगते की मला जर काही घ्यायचं असेल मुलाला किंवा मला, तर मी फार दुकानं शोधत बसत नाही. मी पटकन ऑनलाईन चेक करते, कुठं काय असेल तर मागवून घेते. कारण मला तेवढा वेळच नसतो की मी हे सगळं करत बसू. बरोबर. तर अशा वेळी ही कॉम्पिटिशन कशी करायचं? हो, ऑनलाईन कॉम्पिटिशन तुम्ही जे म्हणताय, फिजिकल प्रेझेन्स, आज जे जुने व्यावसायिक होते त्यांचा फिजिकल प्रेझेन्स होता. म्हणजे आता माझ्या डोक्यात पुस्तकं घ्यायची म्हणजे माझ्या एरियातलं दुकानाचं नाव फिक्स आहे किंवा किराणा घ्यायचा माझ्या दुकानाचं नाव फिक्स आहे. परंतु तुम्ही जसं म्हणताय की मला लवकरात लवकर जवळचं स्टोअर बघायचं आहे, मग आपण काय टाकतो, समजा आपल्याला ग्रोसरी घ्यायची असेल, ग्रोसरी शॉप नियर मी आपण टाकू शकतो. किंवा आपल्याला एखादं गिफ्ट घ्यायचं असेल, गिफ्ट शॉपी नियर मी असं आपण काहीतरी टाकू शकतो. त्यावेळेला तुमचा गुगल बिझनेस प्रेझेन्स किती महत्त्वाचा ठरतो ते तुम्हाला तिथे कळतं. म्हणजे तुम्हाला किती स्टार्स आहेत, तुमचे किती रिव्ह्यूज आहेत. तुम्ही ठीक आहे, रिव्ह्यूज तुमचे फार नसतील पण तुम्ही त्या गुगल बिझनेस पेजवरती स्वतःच्या दुकानाला कशा पद्धतीने दाखवलेलं आहे, दुकानाची बाहेरची बाजू कशी दिसते, तुमची बाजू कशी दिसते, तुम्ही किती नीटनेटके आहात, दुकान किती नीटनेटकं आहे. आणि ह्या गोष्टींना काही फार खर्च येतो असं नाही. गुगल काही तुमच्याकडून पैसे घेत नाही याच्यासाठी. तुम्हाला याच्यासाठी ॲडव्हर्टाइजमेंट पण करता येतात, पण मी त्याच्यामध्ये आज जातच नाही. आपला आजचा मुद्दा वेगळा आहे. फक्त रजिस्टर करा की तुमचं अस्तित्व गुगलच्या ह्याच्यावर दिसू द्या. बरोबर. सर, छोट्या व्यवसायिकांचा बिझनेस वाचावा म्हणून छोटे व्यावसायिक तर बरीच खटपट करतात, सगळं करतात, हे तर आपण मान्य करू. पण यासाठी सरकार त्यांना काही मदत करताय का? बरोबर. सरकारकडून आता अगदी बेसिक सुरुवातीपासून म्हणायचं झालं तर आपल्याला उद्यम आधार रजिस्ट्रेशन आहे. जसं आपला आधार असतं तसं उद्योगाचं पण आधार असतं, त्याला उद्यम आधार म्हणतात. त्याच्यासाठी आपण MSME अंडर रजिस्टर व्हायला पाहिजे. ते काय फार टीडीएस प्रोसेस नाही आहे, ती फार सोपी प्रोसेस आहे. आपण स्वतः करू शकतो. त्याच्यामुळं होतं काय की आपल्या बिझनेसला एक स्टँडिंग मिळतं, आपल्या बिझनेसचं काहीतरी नाव आहे, ते नाव मिळतं. कारण आज मी प्रतीक डुंबरे नावाने व्यवसाय करणं आणि PH डुंबरे अँड असोसिएट्स या नावाने व्यवसाय करणं याच्यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे. त्यामुळे ते उद्यम आधार आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. मुद्रा लोन वगैरे ह्यासारख्या ज्या गोष्टी असतात त्या आपल्याला त्याच्यातून मिळतात. वेगवेगळ्या बँका असतील त्यांना प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग नॉर्म्स असतात, त्याच्या अंतर्गत ह्या MSMEजना प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग मिळतं. म्हणजे त्यांना पहिली प्रायोरिटी मिळते ह्या लोन्समध्ये वगैरे, त्यांना टार्गेट्स असतात. त्यामुळे तुम्ही जर उद्यम आधार अंडर रजिस्टर्ड असाल तर तुम्हाला लोन मिळणं पण सोपं जातं. त्याच्यानंतर तुम्ही CGT MSE म्हणू शकता. क्रेडिट गॅरंटी स्कीम आहे. क्रेडिट गॅरंटी स्कीम म्हणजे तुम्हाला जर लोन घ्यायचं आहे व्यवसायासाठी परंतु तुम्हाला कोलॅटरल नाही आहे ठेवण्यासाठी काही, त्या CGT MSE अंतर्गत तुम्हाला विदाऊट कोलॅटरल लोनची सुविधा आहे. त्यानंतर ONDC सारखे प्लॅटफॉर्म्स आहेत. ONDC सारख्या प्लॅटफॉर्ममुळं काय होतं की
जसं हे ई कॉमर्स प्लॅटफॉर्म्स असतील किंवा वेगवेगळ्या ऑनलाईन शॉपिंगचे जे प्लॅटफॉर्म्स असतील, तसंच ONDC हा सरकारी प्लॅटफॉर्म आहे. छोट्या व्यावसायिकांना एक डिजिटल प्लॅटफॉर्म मिळावा म्हणून ह्या सरकारने गोष्टी आणलेल्या आहेत. तर ह्या सगळ्यांचा फायदा तुम्ही करून घेऊ शकता. ओके. पण असं म्हणजे तुम्ही म्हणालात की डिजिटल प्लॅटफॉर्म आणला सरकारने, बरोबर. पण मग त्या माध्यमातून ते नेमकं काय करतात? म्हणजे तिथे सगळे दुकानं मिळून एकत्र असतात, म्हणजे नेमकं काय करतात मला माहिती नाही आता. ONDC प्लॅटफॉर्ममध्ये काय होतं, आता आपण ॲमेझॉनवरती काय करतं, ॲमेझॉनवरती एक सेलर आहे, असे कितीतरी सेलर्स रजिस्टर्ड आहे. समजा आता ही बाटली मला ॲमेझॉनवरती विकायची आहे, तर मी ॲमेझॉनवरती ॲज अ सेलर म्हणून रजिस्टर होणार. माझ्यासारखे कित्येक सेलर असणार आहेत तिथे. हाच ONDCचा प्लॅटफॉर्म आहे. सेम जसं ॲमेझॉन, फ्लिपकार्टचं वर्किंग आहे तसंच ONDCचं वर्किंग आहे. म्हणजे ज्यांना ॲमेझॉनवर रजिस्टर होता येत नाही कुठल्याही कारणास्तव, ॲमेझॉनमध्ये कसं होतं, स्पॉन्सर्स असतात, तुम्ही जितके जास्त पैसे द्याल तितके तुमचे रिझल्ट वरती दिसतात. तसं ONDC कॉम्पिटिशन मध्ये लहान दुकानदार थोडा मागे पडतो. बरोबर. तर मग हे ONDCच्या माध्यमातून, डिजिटल इंडियाच्या माध्यमातून तुम्हाला तुमची एक स्वतंत्र ओळख मिळते. अर्थात तिथेही भरपूर स्पर्धा आहे, पण सरकारने काही गोष्टी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. होतं काय माहिती का, आपण ह्या ज्या स्कीम्स आहेत किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, आपण एकतर भाजपा करतो, नाहीतर काँग्रेस करतो. म्हणजे एकतर ह्या टोकाला जायचं नाहीतर ह्या टोकाला जायचं. वास्तविक एका व्यावसायिकाने जे सरकार आता आहे त्या सरकारच्या काय स्कीम्स आहेत त्याचा मी अभ्यास केला आहे का, मला त्यातल्या कुठल्या स्कीम्स ॲप्लिकेबल आहेत, त्यातल्या कुठल्या स्कीम्सचा मी फायदा घेऊ शकतो, याच्यावरती थोडंसं जर काम केलं ना तर खूप पुढे जाता येऊ शकतं. बरोबर. दुकानात बसल्या बसल्या तुम्ही चालू शकता, तुम्ही यायला विचारू शकता, काही करू शकता. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तर अगदी आता हाताशी आहेत सगळ्या. बरोबर. मी एका कार्यक्रमामध्ये सांगितलं होतं की आज आपल्याला आपल्या सुदैवाने एक मस्त परात आपल्या समोर आहे. त्या परातीला म्हणतात इंटरनेट. त्याच्यामध्ये आपल्याला जे पाहिजे ते वाढून घेता येतं. आणि आता त्या परातीमध्ये एक अमृताचा प्याला आपल्याला मिळालेला आहे. त्याचं नाव आहे AI. या AI टूल्सचा, आणि AI म्हणजे फक्त ChatGPT नाही आहे, खूप सारे AI टूल्स आहेत. त्याचा वापर करून आपल्याला खूप साऱ्या गोष्टी सोप्या पद्धतीने समजून घेता येऊ शकतात. काही वर्षांपूर्वी जर तुम्हाला एखाद्या बिझनेसबद्दल अभ्यास करायचा झाला तर काय पद्धती होत्या, जाऊन पुस्तकं वाचणे, प्रत्यक्ष व्यवसायांना भेटी देणे, याच्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. आणि हे तितकं ॲक्सेसेबल नव्हतं. आज या सगळ्या गोष्टी ॲक्सेसेबल झाल्यात. म्हणजे पुस्तकं वाचायची नाहीत का, किंवा प्रत्यक्ष बिझनेसेसला भेटी द्यायच्या नाहीत का, तर तसं नाही. पण एक होमवर्क किंवा ग्राउंड वर्क ज्याला आपण ते आपण तिथे बेसिक क्लिअर करून मग तुम्ही पुढे जाऊ शकता. बरोबर. MSME इंडस्ट्रीमध्ये काही ठिकाणी सेक्शन 8 कंपन्या आहेत ज्या अशा म्हणजे लहान बिझनेसमनला प्रमोट करतात किंवा मदत करतात असं म्हणता येईल. तर मला अशी एक माहिती आहे, विद्यापीठात एक आहे C4I4 नावाची. तर तशा आणखीन काही आहेत का, आणि त्या नेमकं काय काम करतात? सेक्शन 8 कंपन्या म्हणजे मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स जे MC आहे, त्यांच्या अंडर रजिस्टर्ड एक नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन असते, म्हणजे कंपनीज असते ती. त्याच्यामध्ये मुख्यत्वे होतं काय की उद्योगांना ज्या गोष्टींची गरज आहे, काही प्रमोशन्सची गरज असते, काही थोडी नर्चरिंगची गरज असते, काही वेळेला स्किल्ड लेबरची गरज असते, काही वेळेला एखाद्या मशिनरीची गरज असते, अशा गोष्टी तिथे पुरवल्या जातात. थोडक्यात माझा एखादा बिझनेस आहे आणि मला तो वाढवायचा आहे, मला तो कळत नाही कसा वाढवायचा, तर मी त्यांना जाऊन विचारू शकते, तिथनं मार्गदर्शन घेऊ शकते. त्याचं उत्तम उदाहरण मी तुम्हाला देतो. पिंपरी चिंचवड ऑटो क्लस्टर गेली 18 वर्षांपासून पिंपरी चिंचवड ऑटो क्लस्टर कितीतरी छोट्या मोठ्या व्यवसायांना शेल्टर देते. मी स्वतः तिथे माझ्या क्लायंट्सला ग्रो करताना अनुभवलेलं आहे. म्हणजे ऑटो क्लस्टर हा ऑटो ॲन्सिलरी पार्ट, आणि आपला पिंपरी चिंचवडचा पट्टा ऑटो ॲन्सिलरीमध्ये बऱ्यापैकी येतो. तर ह्या ऑटो क्लस्टरमुळं इतकी सोय झाली आहे. म्हणजे एक कॉन्सेप्ट तुम्हाला सांगतो काय असतं. मला माझा व्यवसाय करायचा आहे आणि माझ्या एका प्रोसेससाठी मला एक मशीन लागणार आहे. त्या मशीनची किंमत आहे 50 लाख. वास्तविक माझ्या पूर्ण बिझनेसमध्ये फक्त एक प्रोसेस पुरतं मला ते मशीन लागणार आहे. मग मी 50 लाखाचं तेवढं मशीन नाही घेऊ शकत ना. मग काय होतं की असे कितीतरी लोक एकत्र येतात. म्हणजे माझ्यासारखे जर 50 लोक एकत्र आले वेगवेगळ्या व्यवसायांमधले, ज्यांना त्या मशीनची गरज आहे, प्रत्येकाने 1-1 लाख रुपये टाकले, तर त्या 50 लाखाचं मशीन घेता येऊ शकतं. प्रत्येकाच्या अवेलेबिलिटीनुसार त्या मशीनचा वापर करता येतो. ऑटो क्लस्टरमध्ये ही सुविधा आहे की तुम्हाला महागड्या लेथ मशीन्स, महागड्या लेझर कटिंग मशीन्स तुम्हाला अवेलेबल आहेत, स्किल्ड लेबर तुम्हाला अवेलेबल आहे, ज्याचा वापर तुम्ही करू शकता. नॉमिनल फीस तुम्हाला द्यावी लागते, जी बाजारभावानुसार द्यायची आहे किंवा त्याच्यापेक्षा कमीच आहे, ती देऊन तुम्ही त्या सोयी सुविधा वापरू शकता. याच्यामुळं काय होतं की तुम्हाला कमीत कमी किमतीमध्ये तुम्हाला त्या गोष्टी घेता येतात. तुमची कॉस्ट कमी पडते. इनिशियली तुम्हाला जे 50 लाखाचं मशीन घ्यायचं, तुम्ही 1 लाखात काम चालवलेलं आहे सध्या. सो हा फायदा त्या सेक्शन 8 कंपन्या किंवा अशा ऑटो क्लस्टर किंवा या सगळ्या गोष्टींचा होतो. याच्या पुढे जाऊन मी अजून सांगतो, भारताला म्हणजे भारताचा जो विकास झाला आहे त्याच्यामध्ये सहकार क्षेत्राचा वाटा फार मोठा आहे. त्याच्यामध्ये भारताच्या सहकार क्षेत्राचा जेव्हा आपण उल्लेख करतो तेव्हा महाराष्ट्राला दुर्लक्ष करून आपल्याला अजिबात चालत नाही. कारण महाराष्ट्र हा नंबर 1 आहे अख्ख्या भारताच्या सहकार क्षेत्रामध्ये. सहकार
क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचं जे योगदान आहे ते आपण आता आपण मॅन्युफॅक्चरिंगबद्दल बोललो, आपण सहकार क्षेत्राबद्दल बोललो, छोट्या व्यावसायिकांना ह्या सगळ्या गोष्टींचा वापर कसा करून घेता येईल याचं आपण थोडंसं बोललं पाहिजे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं खूप प्रसिद्ध वाक्य आहे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तेच त्यात संघटित व्हा हे छोट्या व्यावसायिकांसाठी कशा पद्धतीने घेता येऊ शकतं. ह्या सहकार क्षेत्राचं एक छोटंसं अगदी छोटं शॉर्टकट मॉडेल मी तुम्हाला सांगतो. आपल्या घराजवळ एक असं खाऊ गल्ली टाईप काहीतरी असतं जिथे खूप सारी खाऊची दुकानं असतात. पाहिजे ते स्टॉल्स, रेस्टॉरंट्स, त्या सगळ्या गोष्टी तिथे मिळतात. जर आपल्याला तिथली एखादी वस्तू हवी असेल तर आपण काय करतो, एकतर तिथे जातो आणि ते खाऊन परत येतो, किंवा आपण जे फूड डिलिव्हरिंग ॲप्स असतात त्या ॲप्सद्वारे त्यांना संपर्क करतो आणि ते होम डिलिव्हरी आपल्याला घेऊन जातो. आता ह्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन जर ठरवलं मला व्हॉट्सॲपचा एक चॅटबॉट बनवायचा आहे, त्या चॅटबॉटमध्ये कस्टमरने फक्त हाय करायचं, त्याच्यासमोर सगळी ती जी दुकानं आहेत त्यांचे ऑप्शन येतील, त्याने क्लिक करायचं. क्लिक केल्यावरती त्याच्यासमोर सगळे मेनू येतील. मग तो एका मेनू त्याला जे काही खाद्यपदार्थ खायचे त्याच्यावरती तो क्लिक करेल, ऑर्डर देईल, पेमेंट करेल आणि तिथे जो मॅनेज करणारा एक माणूस त्यांनी ठेवलेला असेल तो त्या डिलिव्हरी पार्टनरला असाइन करेल. डिलिव्हरी पार्टनर त्या कस्टमरच्या घरी येऊन ती सगळी डिलिव्हरी देऊन निघून जाईल. हे मॉडेल इतकं स्ट्रॉंग आहे. याच्यामध्ये दोघांचा फायदा कसा होतोय, त्या सगळ्या खाऊ गल्लीचा काय फायदा आहे की ह्या डिलिव्हरी ॲप्स ज्या आहेत फूड डिलिव्हरीच्या त्यांचे कुठलेही मार्जिन्स त्यांना द्यावे लागणार नाही. स्वतः इन हाऊस डेव्हलप केलेला एक चॅटबॉट असेल आणि ते जे काही खर्च आहेत त्याचे ते सगळ्यांमध्ये विखुरल्यामुळे तो खर्च अगदीच नॉमिनल. आणि कस्टमरचा काय फायदा आहे की मेनू कार्डमध्ये जर मला हा वडापाव समजा 20 रुपयाला दिसतोय तर मला तो 20 रुपयालाच मिळणार आहे. त्याच्यामध्ये पावसाची फी, हिवाळ्याची फी, उन्हाळ्याची फी, प्लॅटफॉर्म फी ह्या सगळ्या गोष्टी नसणार आहेत. म्हणजे कस्टमरचाही त्याच्यात फायदा येतोय, व्यावसायिकाचाही त्याच्यामध्ये फायदा येतोय. हे मॉडर्न सहकार क्षेत्र आपण म्हणू शकतो की ज्याला आपल्याला डिजिटलायझेशनच्या पद्धतीने वापरता येईल. आणि युनिटी असेल तर मग बाकीच्या गोष्टी पण ज्या असतात बाकीच्या कटकटी त्यातनं पण मार्ग काढू शकता येईल. बरोबर. सर, अनेकदा दुकानदारांना त्यांच्या बिझनेसमध्ये नेमका काय बदल, म्हणजे त्यांना बदल तर करायचा असतो पण नेमकं सुरुवात कशी करावी, कुठून करावी इतकं समजत नाही. त्यांना बेसिक आधी कोणाचा तरी आधार लागतो की कोणीतरी चांगलं माहिती देते आणि मग मी त्याच्यात काहीतरी करू शकतो असं जेव्हा वाटतं. तर आता तुम्ही जी ऑटो क्लस्टर आणि ही नावं घेतली किंवा सेक्शन 8 कंपन्या म्हणतो, तर त्या अशा काही त्यांच्याकडनं प्रशिक्षण असं मिळतं किंवा अशा काही प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आहेत का? सरकारतर्फे जर म्हणायचं झालं तर स्किल डेव्हलपमेंट सेंटर्स अवेलेबल असतात जे वेगवेगळ्या प्रत्येक तालुक्यांमध्ये आहेत. त्या स्किल डेव्हलपमेंट सेंटरमध्ये काय होतं की तुम्हाला तुमचा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायासाठी पूरक अशा काही गोष्टी आहेत त्याच्याबद्दलची माहिती दिली जाते. किंवा तुम्ही MCCI म्हणू शकता, चेंबर ऑफ कॉमर्स सारख्या संघटना असतील किंवा व्यापारी संघटना वेगवेगळ्या ज्या असतात त्या वेळोवेळी या वेगवेगळ्या व्यवसायांना मार्गदर्शन देतात. परंतु दुर्दैवाने म्हणजे ही एक शोकांतिका आहे की डिजिटलायझेशन कसं करावं किंवा ह्या ज्या नवीन टेक्नॉलॉजीज आहेत त्या आपल्या व्यवसायामध्ये कसं आणाव्यात ह्याच्यावरती योग्य मार्गदर्शन ना सरकारकडून होतंय ना या संस्थांकडून. अजून तेवढं कोणाकडूनच नाही मिळालं, अजून तेवढा अवेअरनेस नाहीये. मग त्याच्यावरती आपण काय केलं पाहिजे तर मगाशी आपण ज्या परातीचा उल्लेख केला त्या परातीचा वापर करू शकतो. ज्या अमृताच्या कलशाचा वापर आपण मगाशी उल्लेख केला त्याचा वापर करू शकतो. आमच्यासारखे प्रोसेस इम्प्रूव्हमेंट कन्सल्टंट्स असतात त्यांची मदत तुम्ही घेऊ शकता. आणि अल्टिमेटली त्या व्यवसायामध्ये म्हणजे तुमचा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायामध्ये कुठली व्यक्ती चांगलं काम करते आहे त्याला तुम्ही प्रत्यक्ष जाऊन भेटू शकता. अरे तू काय करतोयस नेमकं वेगळं, तुझी काय संकल्पना आहे. क्युरियस राहिलं पाहिजे आपल्या बिझनेस बाबत आणि सतत काहीतरी नवीन केलं पाहिजे. बरोबर आहे. सर, आता हे जे सेक्शन 8 कंपन्या, मला बेसिक काहीतरी प्रशिक्षण घ्यायला जायचं म्हणजे किंवा विचारायला जायचंय फक्त, तर तिथे त्याला पण फी असते का? फीज असतात ह्या सगळ्या गोष्टींसाठी, पण ह्या नॉमिनल असतात. सरकारी याच्यामध्ये जर आपण म्हटलं तर अगदी नॉमिनल फीजमध्ये, कधी कधी ह्याच्यामध्ये आपल्याला सबसिडी पण मिळतात. लोन मिळण्यासाठी पण ह्यांच्या सर्टिफिकेट्स, म्हणजे आता हे स्किल डेव्हलपमेंट सेंटरमध्ये जर आपण एखादं प्रशिक्षण घेतलं आणि भविष्यामध्ये आपल्याला हा व्यवसाय सुरू करण्यासाठी लोन हवंय तर त्या सर्टिफिकेटच्या बेसिसवर लोन मिळू शकतं. म्हणजे त्या सर्टिफिकेटची कॉस्ट बघण्यापेक्षा त्याचे जे बेनिफिट्स आहेत त्याच्याकडे आपण लक्ष थोडा मोठा विचार केला पाहिजे. हो सर, आता आपण बरंचसं असं बोललो की दुकानदारांनी काय करायला पाहिजे, पण आता आपण काय करत नाहीयेत सध्या ते बोलूया. म्हणजे हे अशा कोणत्या चुका आहेत ज्या नेहमी केल्या जातात दुकानदारांकडून, छोट्या व्यावसायिकांकडून, तर त्या टाळल्या पाहिजेत असं तुम्हाला कोणतं वाटतं? फक्त एक चूक मी सांगेल, कारण बाकीच्या सगळ्या चुका त्याच्या अलाइड आहेत. माइंडसेटची चूक आहे. म्हणजे आमच्या वेळेला असं नव्हतं किंवा आमच्या काळी असं नव्हतं, मी इतक्या वर्षांपासून व्यवसाय करत आलेलो आहे, हे जे वाक्य आहे ना ते फार धोकादायक आहे.
कोडॅकचं उदाहरण आपण इथं जर एक केस स्टडी म्हणून वापरलं ना, तर ते सगळ्यांसाठी मार्गदर्शक राहील. कोडॅक ही अशी कंपनी होती जी फोटोग्राफी क्षेत्रातली जायंट होती. जायंट म्हणजे ओनली वन. आज जसं आपण गुगलकडे बघतो, ॲपलकडे बघतो, तसं कोडॅककडे बघितलं जायचं. पण कोडॅकचा मुख्य जो रेव्हेन्यू होता तो कशातून यायचा माहिती का? तो कॅमेऱ्यांमधून नाही यायचा. ते कॅमेरे स्वस्त किमतीत विकायचे. ते फिल्म प्रोसेसिंग असेल किंवा त्याचा जो पेपर असेल, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांचा मुख्य नफा दडलेला होता. म्हणजे त्यांचा मुख्य नफा हा फिल्म प्रोसेसिंगमधून यायचा. दरम्यानच्या काळात काय झालं, 1975 वगैरेची गोष्ट असेल, कोडॅकमधल्याच एका इंजिनियरने त्या डिजिटल फोटोग्राफीचा शोध लावला. म्हणजे डिजिटल फोटोग्राफीचा शोध हा कोडॅकमध्येच लागलेला आहे. पण व्यवस्थापन घाबरलं. ते म्हटले, अरे आपला व्यवसाय मुख्यत्वे आपला जो नफा आहे तो ह्याच्यावर अवलंबून आहे, फिल्म प्रोसेसिंगवरती, आणि आपण डिजिटल फोटोग्राफीला प्रमोट करायचं म्हणजे आपलाच नफा खाल्ल्यासारखं आहे. त्यामुळे त्यांनी त्यावेळेला पूर्ण ताकदीने त्याला प्रमोट केलं नाही. मग दरम्यानच्या काळात काय झालं की बाकीच्या कंपन्या आल्या, कॅनन असेल, निकॉन असेल किंवा मला वाटतं सोनी असेल, ह्या कंपन्यांनी पुढे येऊन हे डिजिटल फोटोग्राफीला प्रमोट केलं, त्याच्यामध्ये तंत्रज्ञान विकसित केलं. मग हळूहळू ते कॅमेरे मागं पडले, डिजिटल कॅमेरे आले, नंतर स्मार्टफोनचे कॅमेरे आले. म्हणजे कालांतराने कोडॅकचं जे अस्तित्व होतं ते नाहीसं झालं. कोडॅकने काय प्रश्न विचारला होता की आपला व्यवसाय हा फिल्म प्रोसेसिंग करण्याचा आहे ना? हा प्रश्न चुकीचा होता. कोडॅकने हा प्रश्न विचारायला पाहिजे होता की आपला व्यवसाय हा मेमरीज कॅप्चर करण्याचा आहे ना? असा प्रश्न जर विचारला असता तर त्यांना लक्षात आलं असतं ग्राहकाला काय पाहिजे. त्यांनी फोकस केलं की प्रोडक्ट काय आहे, आपल्याला काय पाहिजे. त्यांनी जर ग्राहकावर फोकस केला असता तर त्यांना इथे खूप डिटेलमध्ये काही गोष्टी मिळाल्या असत्या. आज काय होतंय, ज्या वेळेला एखादा व्यक्ती 30 वर्षांपासून व्यवसाय करणारा दुकानदार जेव्हा म्हणतो की मी 30 वर्षांपासून व्यवसाय करतोय आणि आमच्या वेळी असं होतं, तर तो कोडॅक मोमेंट आहे. म्हणजे तो हा प्रश्न विचारतोय की माझ्याकडे काय आहे, मी काय करतोय. त्यापेक्षा त्यांनी हा प्रश्न विचारायला पाहिजे की आजच्या ग्राहकाला काय पाहिजे. बरोबर. पारंपरिकतेमध्येच आपण जास्त अडकून पडलोय आणि त्याच्या पलीकडे नवीन काय आलंय, नवीन काय चाललंय ते बघतच नाही. एक्झॅक्टली. सर, आत्ता तुम्ही म्हणालात की माइंडसेट बदलायला पाहिजे, हे अगदीच खरं आहे. पण आता मी 60 वर्षांचा माणूस आहे कोणीतरी एक, आणि मला आता हे सगळं बदलायचं आहे आणि मला सांगितलं होतं की डिजिटल व्हा, तर इतक्या लगेच मला सडनली ते सगळं चेंज करता येणार नाही. तर मी कुठून सुरुवात केली पाहिजे? बरोबर. माइंडसेट बदलापासून पहिली सुरुवात, जसं आपण बोललो तिथूनच सुरुवात पाहिजे. एक छान उदाहरण आता बोलता बोलता मला आठवलं, ते सांगतो. आमच्या इन्स्टिट्यूटमार्फत, म्हणजे ICAI, द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया, यांच्यामार्फत वेगवेगळे कोर्सेस रन केले जातात. हे फक्त आमच्यासाठी असतात. अर्थात मला उदाहरण वेगळं सांगायचं आहे. त्याच्यामध्ये AICA नावाचा एक कोर्स असतो, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर चार्टर्ड अकाउंटंट्स. आता आमच्यासारखी व्यक्ती त्या AICAला जाती आहे, ते अगदीच ठीक आहे. म्हणजे त्यांनी गेलंच पाहिजे, त्या गोष्टींचा लाभ घेतलाच पाहिजे. इतक्या त्वरेने आमचं इन्स्टिट्यूट आमच्या मागे उभं आहे, ते चांगलीच गोष्ट आहे. पण मी त्या बॅचेसमध्ये असे लोक पाहिलेत, 60-60, 70-70 वर्षाचे चार्टर्ड अकाउंटंट्स, जे हल्ली प्रॅक्टिस करतसुद्धा नाही आहेत, केवळ उत्सुकतेपोटी ते तिथे गेलेले आहेत. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, अशा लोकांनी स्वतःचे ॲप्स डेव्हलप केलेले आहेत. स्वतःचे ॲप्स वाईब कोडिंग मार्फत आपल्याला बनवता येऊ शकतात, AIचा वापर करून. तर आता त्यांची जर तयारी आहे, त्यांनी तर अगदी वही खातापासून सुरुवात केली होती, त्यांचं लेजर मेंटेनन्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. आज ते डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर करतात. तर आज हे 60 वर्षांचे जे तुम्ही उद्योजक म्हणताय, त्या उद्योजकांनी हा वापर नक्कीच करता येऊ शकतो. बरं, त्यांना स्वतः तंत्रज्ञानाची फार माहिती नसेल किंवा त्याच्यामध्ये शिकायचं असेल तर ते त्यांच्या पुढच्या पिढीची मदत घेऊ शकतात. बरं, पुढची पिढी अवेलेबल नसेल तर कुणीतरी विश्वासू व्यक्ती असते, जो त्या टेक्निकल गोष्टीमध्ये साऊंड असतो, त्याला त्या गोष्टी माहीत असतात, त्यांची मदत घेता येऊ शकते. बरं, तसंही नसेल तर मग एखादा कन्सल्टंट त्याच्याबद्दल तुम्ही बघा, जो विश्वासू कन्सल्टंट आहे, कोणाकडून तरी चांगला अनुभव आलेला आहे, त्या लोकांशी तुम्ही चर्चा करू शकता. पण मुख्यत्वे करून ह्या लोकांनी 4 गोष्टी केल्या पाहिजेत असं मला वाटतं. पहिली गोष्ट अशी आहे की तुमचं WhatsApp बिझनेस अकाउंट पाहिजे. तुमचा जर आज व्यवसाय आहे तर WhatsApp बिझनेस अकाउंट असणं अत्यंत गरजेचं आहे. मग तुम्ही त्याला चॅटबॉट लावताय नाही लावताय तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण WhatsApp बिझनेस हा फार महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यामुळे तुम्ही ग्राहकासोबत टचमध्ये राहू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जसं आपण मगाशी म्हटलं, Google माय बिझनेस पाहिजे. तुमचं फिजिकल प्रेझेन्स आहे, पण डिजिटली तुमचा काय प्रेझेन्स आहे, जो आज फार महत्त्वाचा आहे. आज आपण बघतोय डिजिटल प्रेझेन्स इज मोर इम्पॉर्टंट. रिसर्चेसमध्ये हे सगळ्या गोष्टी सिद्ध झालेल्या आहेत. त्याच्यामुळे तुम्ही डिजिटली स्वतःचा कितीपत प्रेझेन्स ठेवताय ते महत्त्वाचं आहे. तिसरं म्हणजे UPI पेमेंट्स तुमच्याकडे असले पाहिजेत. तुम्ही जर ग्राहकाला म्हणतात की नाही मेरे पास सिर्फ कॅश चलेगा, माझ्याकडे फक्त कॅश चालेल,
एक पुण्यात मस्तानीचं दुकान आहे, मी नाव नाही घेत, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, सगळे पितात. ते अजिबात हे करत नाहीत ना, म्हणजे त्यांचं असं असतं की नाही आमच्याकडे, आम्ही कॅशच घेतो, तुम्हाला द्यायचं तर प्यायचं तर प्या, नाही तर पिऊ नका. तो एस्टॅब्लिश्ड बिझनेस आहे आज. त्यांना त्यांच्याबद्दल आपण बोलण्यात म्हणजे त्यांचं बिझनेस मॉडेल वेगळं ते सगळं पण आहे. असं म्हणजे अजूनही हा हे का काही सोडायला अनेक जण तयार नाही आहेत, म्हणजे बरोबर. आम्ही आमच्याच पद्धतीने चालणार. तर म्हणून तर म्हटलं आपण सुरुवातीला माइंडसेट बदललाय आणि मग आता ते माइंड ओपन केल्यानंतर त्या एक एक गोष्टी आपण त्याच्यामध्ये टाकतोय. त्यामुळे ते युपीआय पेमेंट फार महत्वाचं आहे. तुम्ही जर युपीआय पेमेंट घेणार नाही म्हणून ग्राहक सोडत असाल तर आजच्या काळातली ती शोकांतिका आहे. हल्ली 5 रुपये पण खूपदा अनेकांकडे नसतात, ते असं फक्त मोबाईल घेऊन घरातनं निघतात. बरोबर आहे ना. तर ही तिसरी गोष्ट महत्वाची झाली. चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे कस्टमरचा डेटाबेस. कस्टमरचा डेटाबेस आपल्याकडे असणं फार गरजेचं आहे. बरं, आता त्याच्यामध्ये सुद्धा ज्यांना जे टेक्नोसेव्ही आहेत ते स्वतःची ॲप त्याच्यासाठी बनवू शकतात. तुमचा डेटा हा तुमच्याजवळ राहू शकेल, डेटा सिक्युरिटी ज्याला आपण म्हणतो ते राहू शकेल. बरं, समजा तुम्हाला तेवढं टेक्निकली नाही जायचंय, तुम्ही एक्सेल शीटवरती हा सगळा डेटा मेंटेन करू शकता, तेही तुम्हाला व्यवस्थित जमू शकेल. बरं, मला एक्सेलही जमत नाही, मग काय, वही पेन आहेच ना, वही पेनात मेंटेन करा तुम्ही. फक्त काय होईल, त्यात सॉर्ट करायला त्रास होईल, फिल्टर करायला त्रास होईल, शोधणं अवघड जाईल. पण ठीक आहे, तुम्ही डेटाबेस तरी मेंटेन करताय, ते गरजेचं आहे. तर आता हे 4 तुम्ही सांगितलेच, पण या व्यतिरिक्त व्यावसायिक म्हणून मी आणखीन काही गोष्टी, म्हणजे हे बऱ्यापैकी झालं दुकानदारांसाठीचं, तर व्यावसायिकांसाठी वेगळं काय सांगू शकाल का? व्यावसायिकांसाठी प्रोसेस इम्प्रूव्हमेंट ह्या फार महत्त्वाच्या गोष्टी आजकाल झालेल्या आहेत. म्हणजे एखादी, आपण आता हेच बाटलीचं उदाहरण जर घेतलं, ही बाटली बनवण्यासाठी आज खर्च किती येतोय. जर ही बाटली मी 20 रुपयाला विकतोय आणि मला ते 8 रुपये खर्च येतोय, मला मध्ये बाकी पण अजून सेलिंग डिस्ट्रीब्युशनचा खर्च आहे, हा सगळा जाऊन माझं मार्जिन एका बाटली मागं समजा 2 ते 3 रुपये राहतंय. हे मार्जिन मला कसं वाढवता येईल ना, ह्याच्याकडे फोकस करण्याची गरज आहे. हे 3 रुपयाचं मार्जिन मी 5 रुपये कसं करू शकतो, 6 रुपये कसं करू शकतो, याच्यावरती मला फोकस करण्याची गरज आहे. कारण मी ह्या बाटलीची किंमत जर वाढवली तर कुणीच घेणार नाहीये. आज मी मार्केट पेनिट्रेट नाही करू शकत, आज मी मार्केटमध्ये माझी मोनोपॉली नाही उभारू शकत. याच्यासारखे 100 ब्रँड्स आहेत. तर मी वेगळं काय करू शकतो, माझी प्रोसेस इम्प्रूव्ह करू शकतो. आणि ही प्रोसेस इम्प्रूव्ह कशी करू शकतो, सगळ्या गोष्टी मेजर करून. ह्या गोष्टी मेजर कशा करू शकतो, तंत्रज्ञानाचा वापर करून. आणि तंत्रज्ञान वापरणं म्हणजे वेगळं काय आहे, एखादी स्वतःची ॲप इन हाऊस तुम्ही बनवू शकता. नसेल बनवायची, तुम्ही एक्सेलमध्ये मेंटेन करू शकता. नसेल करायचं, तुम्ही नुसतं कागद घ्या, त्या कागदावरती तो जो वर्कर आहे त्या वर्करला ते मेंटेन करायला सांगा. मी एका अशा कार्यक्रमांमध्ये बोलत असतो, 3 महिने द्या फक्त. 3 महिन्यानंतर तुम्हाला समजून जाईल की तुमच्या व्यवसायामध्ये प्रोसेस लॅकुना कुठे आहे, कुठे घोडं अडतंय, हे तुम्हाला 3 महिन्यात समजून जातं. कितीही मोठा असा, कितीही चुकीचा बिझनेस असो आणि किती काहीही जो गोष्ट तुमच्या अपोजिट असो. थोडक्यात काय तर म्हणजे असं असू शकतं की आपण बिझनेस, माझा 30 वर्षाचं दुकान आहे, तुम्ही बिझनेस उत्तम करताय, पण त्याचा फॉर्म फक्त चेंज करा किंवा त्याला टेक्नॉलॉजी मदत घ्या. तुम्ही बिझनेस उत्तमच करताय, त्याबद्दल नो डाऊट. अगदी बरोबर. तर आता तुम्ही व्हॉट्सॲपबद्दल बोलला, तर मला फक्त आणखीन एक असं विचारायचं आहे की फेसबुक आणि इंस्टाग्राम वगैरे असे प्लॅटफॉर्म्स किती आणि कसे मदत करू शकतात? आज मी कितीतरी माझे क्लायंट्स असे बघतोय की ज्यांना फक्त इंस्टाग्रामवरून रेव्हेन्यू जनरेट होतोय. इंस्टाग्रामवरून ते त्यांची स्वतःची जाहिरात करतायत आणि तिथून त्यांना रेव्हेन्यू जनरेट होतोय. असेही क्लायंट्स आहेत. त्यामुळे मेटा ह्या प्लॅटफॉर्मचा नक्कीच आपण चांगल्या पद्धतीने वापर करू शकतो. हे करत असताना एक कॅव्हेट मी देतो या ठिकाणी, की तुम्ही किती ॲडव्हर्टाइजमेंट करताय त्याचं बजेट आधी ठरवलं पाहिजे आणि ते बजेट कुठेही तुमचं उल्लंघन त्या बजेटचं होणार नाही हे बघितलं पण पाहिजे. तरी मला असं वाटतं एक बेसिक, तुम्हाला फक्त तुमचं प्रेझेन्स मांडायचं असेल तर बेसिक तर फ्रीच आहे. हो, की लोक हल्ली काय करतात, पहिलं जाऊन गुगलवर शोधतात की बाबा हे कुठे मिळेल, तर तुम्ही तिथं दिसला पाहिजेत. म्हणजे मी जर काय घाण्याचं तेल, लाकडी घाण्याचं तेल विकतीये, तर माझा प्रेझेन्स कुठेतरी डिजिटली दिसला पाहिजे, तर माझ्याकडे ग्राहक येतील. मी एक माझं उदाहरण सांगते. मला एक छोटी खणाची पर्स घ्यायची होती आणि ती मला तशी कुठेच नव्हती मिळत जशी मला हवी होती तशी. तर मी गुगल केलं, मला त्यांचं पेज सापडलं, पण त्या पेजवर त्यांची अपडेटेड माहितीच नव्हती. म्हणजे ते दुकान कधी उघडतं, ते कधी बंद होतं, त्यांचा फोन नंबर काय, फोन केला तर उचलत नाही, असं. तर हे खूप बेसिक आहे. मला असं वाटतं की इथे तुम्ही तुमचा प्रेझेन्स खूप अपडेटेड आणि छान ठेवला पाहिजे, तर तुम्ही पुढे जाऊ शकता. म्हणजे एकदा कुठेतरी पेज उघडलंय आणि मग त्याच्याकडे लक्ष नाहीये, तर असं नाही व्हायला पाहिजे. हा माझा स्वतःचा अनुभव, मला असं वाटतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी सेटअप करण्यासाठी सुदैवाने
कुठली फी लागत नाही हो. किंवा कुठले जास्त खर्च आपल्याला लागत नाही. तुम्हाला स्वतःला वेळ नसेल तर यासाठी तुम्ही कन्सल्टंट नेमू शकता, बरोबर. परंतु तुम्ही स्वतःही हे फ्री ऑफ कॉस्ट करू शकता. हो. यासाठी काय लागतं, थोडासा सुरुवातीचा वेळ तुम्हाला देणं गरजेचं आहे. तो तुमचा बिझनेस रिसर्चसाठी तुम्ही देताच आहात, बिझनेसच्या अभ्यासासाठी देताच आहात, तर मग इथेही वेगळा वेळ अलोकेट करा ना, त्याचा फायदाच होणार आहे. बरोबर. आपण खूपदा कॉर्पोरेट कंपन्यांशी जेव्हा आपण कम्पेअर करतो तर त्यांचं खूप स्टँडर्ड मेंटेन असतं की वेळेवरच पोहोचलं पाहिजे, पक्की बिलं असतात, गॅरंटी असते, म्हणजे तो एक तिथे एक ऑथॉरिटी निर्माण झालेली असते. तर आपल्या छोट्या व्यावसायिकांनी ग्राहकांचा विश्वास जिंकण्यासाठी आपल्या कामाच्या पद्धतीत कसा बदल केला पाहिजे, SOP कुठले स्टँडर्ड्स पाळले पाहिजेत? SOP हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, हा खूप महत्त्वाचा प्रश्न मला असा वाटतो. कारण की मोठ्या कंपन्यांमध्ये ह्या गोष्टी फॉलो होतात, म्हणूनच त्या कंपन्या मोठ्या आहेत. बरोबर. छोट्या व्यावसायिकांनी जर ते फॉलो केलं तर ते निश्चित उद्या मोठे व्यावसायिक होतील. मग नेमकं काय आहे, तर सुरुवात एका प्रश्नाने केली पाहिजे की हा जो ग्राहक आहे हा माझ्याकडे पुन्हा काय यावा, किंवा तो माझ्याकडे पुन्हा येत असेल तर तो माझ्याकडे पुन्हा काय येईल. तर याचं उत्तर आहे विश्वास. त्याला कुठेतरी माझ्यावरती विश्वास असेल म्हणून तो माझ्याकडे परत येईल. कारण त्याच्याकडे ह्या गोष्टी घेण्यासाठी 100 दुसरे सोर्सेस अवेलेबल आहेतच ना, पण तरी तो माझ्याकडे येतोय कारण त्याचा माझ्यावरती विश्वास आहे. मग हा विश्वास कसा निर्माण करता येईल, तर त्याच्यासाठी पहिली महत्त्वाची गोष्ट आहे वेळ पाळणं. जर मी माझ्या ग्राहकाला सांगतोय की संध्याकाळी 6 वाजता मालाची डिलिव्हरी होईल, तर संध्याकाळी 6 वाजेच्या आतमध्ये त्या मालाची डिलिव्हरी झालीच पाहिजे. बरोबर. ग्राहकाला उशीर झाल्याने त्रास होत नाही एक वेळ, पण जर मी दिलेली कमिटमेंट पाळली नाही किंवा उशीर केला, त्या कमिटमेंटमध्ये मी जर पुढे गेलो तर त्याला जास्त त्रास होतो. मग कमिटमेंट देतानाच मी थोडी पुढची कमिटमेंट दिली आणि त्याच्या आत त्याला माल दिला तर ते जास्त योग्य राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे पक्क बिल देणं. म्हणजे जर मी एक कार्पेंटर आहे, फर्निचरचं काहीतरी दुरुस्ती करून दिली किंवा मी मोबाईल दुरुस्त करून दिला, फॅन दुरुस्त करून दिला, याच्यामध्ये मी जर त्याला पक्क बिल दिलं, त्याच्यामुळं व्यावसायिकांना वाटेल असं काय वेगळं झालं पक्क बिल दिलं तर, पण तसं नाही आहे. जेव्हा मी पक्क बिल देतो तेव्हा त्या कामाच्या मागे मी ठामपणे उभा आहे असं ते पक्क बिल सांगत असतं, त्याची ती खात्री असते. म्हणून ग्राहकाला त्याच्यामध्ये एक ऑथॉरिटी प्राप्त होते, त्याला कुठेतरी एक विश्वास प्राप्त होतो. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्या व्यतिरिक्त मी जे काही माझं पेमेंट असेल, म्हणजे जी फीज मी त्याच्याकडून घेणार आहे ती मी त्याला ॲडव्हान्समध्ये सांगितलं पाहिजे की ह्या कामाचे साधारण एवढे पैसे होतील. काही व्यवसाय असे असतात की जे मी ॲडव्हान्समध्ये कोट नाही करू शकत, मग मी त्याला रेंज देऊ शकतो. बरं ठीक आहे, मी साधारण एवढे पैसे होतात, पण याच्यात हे काम जर वाढलं तर त्याचे पैसे वाढू शकतात, हे काम वाढलं तर त्याचे पैसे वाढू शकतात. साधारण अंदाज समोरच्याला पण येतो आणि त्याची मानसिक तयारी झालेली असते. अचानक जेव्हा आपण सांगतो की तुमच्या गाडी दुरुस्त केली आणि आता 5,000 रुपये द्या, तर तिथे मग ते ह्या गोष्टींमुळे त्याचा विश्वास कुठेतरी तुटतो. तर तो विश्वास मेंटेन करण्यासाठी आपल्याला आधीच ह्या गोष्टी त्याला सांगणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण व्हॉट्सॲपचा प्रभावीपणे वापर केला पाहिजे, ग्राहकासोबत पर्सनल टच ठेवला पाहिजे. जसं मगाच्या आपण उदाहरणांमध्ये सांगितलं, त्याच्यासोबत जितकं आपण पर्सनल टच राहू तितकं जास्त त्याला आपल्याला व्हिजिबिलिटी आपल्याला प्राप्त होते, तो आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने बघू शकतो. या व्यतिरिक्त अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या आपण ग्राहकाचा ट्रस्ट जिंकण्यासाठी, त्याचा विश्वास जिंकण्यासाठी करू शकतो. जसं की अगदी साधी उदाहरण द्यायचं झालं तर नीटनेटकं राहिलं पाहिजे, आपला व्यवसाय नीटनेटका पाहिजे, आपले कपडे नीटनेटके पाहिजेत. कारण कस्टमर ज्या वेळेला पहिल्यांदा आपल्या दुकानाकडे बघणार आहे त्यावेळेला ते असं फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी बघूनच ठरवणार आहे ना. तर मग त्या इम्प्रेशनला तुम्ही कसं सोडताय ग्राहकाच्या मनामध्ये, त्या गोष्टी गरजेच्या आहेत. खाण्याच्या स्टॉलला तर खूप हे बघितलं जातं की समोरचा माणूस वाढतोय काय, कसा आहे, अपीअरन्स काय त्याचा, त्यानुसार ते घ्यायचं की नाही मग पुढचं ठरवतात. हो, आता काही लोक असं असतात की डोक्यावर दुधाची पिशवी ठेवून ते दूध सोडतात, ते त्यांचं वेगळी गोष्ट आहे. पण आपण जर त्यांना कॉपी करायला गेलो तर आपण हायजीन कुठे मेंटेन केलेलं आहे. आपण फर्स्ट स्टेप आपला हायजीन मेंटेन आहे का हे पाहिलं पाहिजे, आणि कुठेही ओबडधोबडपणे न वावरता ग्राहकाच्या मनात आपल्याबद्दल विश्वास कसा निर्माण करता येईल हे जास्त गरजेचं आहे. शेवटी काय आहे, आपण जर ग्राहक असलो तर आपण आपल्या व्यवसायामधून ती वस्तू जी एकदा घेतली परत घेऊ का, ह्या प्रश्नाचं उत्तर जर हो असेल तर आपल्या SOPs व्यवस्थित आहे, आपलं वर्क कल्चर व्यवस्थित आहे. पण त्या प्रश्नाचं उत्तर नाही असं असेल तर आत्ताच काहीतरी त्याच्यामध्ये बदल करण्याची गरज आहे. बरोबर. सर, आपण बऱ्यापैकी हे घेतलंय, पण तरी मला एक शेवटचा असा प्रश्न विचारायचा की कॉर्पोरेट कंपन्या प्रत्येक ग्राहकाचा डेटा त्यांच्याकडे असतो आणि त्यानुसार ते मार्केटिंग करतात. आपल्याकडे छोट्या व्यवसायिकांकडे डेटा असतो पण तेवढी ताकद नसते जेवढी असं म्हणजे हवी आहे. म्हणजे आपण बेसिक लेवलवर सगळं करू शकतो पण तेवढा हे नाही आपल्याकडे, पॉवर नाही आपल्याकडे. तर मग अशा लिमिटेशन्समध्ये आपला बिझनेस कसा वाढवावा? याच्यासाठी मला ना खूप सोप्या पद्धतीने काही गोष्टी सांगायच्या.
जर आपण व्यावसायिकाला विचारलं की बाबा तुझ्याकडे 500 ग्राहकांचा डेटा आहे का, तर खूप सारे व्यावसायिक सांगतील आहे की 500 ग्राहक काय, अजून जास्त ग्राहकांचा. पण मी पुढचा प्रश्न जर त्यांना विचारला की ह्या 500 पैकी मागच्या महिन्यांमध्ये तुम्ही किती जणांपर्यंत पोहोचलेले आहात, किती जणांना कॉन्टॅक्ट केला आहे, तर खूप सारे हात खाली येतील. खूप साऱ्या लोकांपर्यंत हे व्यावसायिक पोहोचलेले नसतात. तर तुम्हाला काय करता येऊ शकतं, ऑफ सीझनमध्ये तुम्ही ह्या ग्राहकांना कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा जो ग्राहक परत गेलेला आहे त्या ग्राहकाला परत बोलवण्यासाठी काही ऑफर्स तुम्ही देऊ शकता का, याच्यावरती काम करता येऊ शकतं. एखाद्याचा वाढदिवस असतो किंवा सणावाराच्या वेळेला आपण त्या ग्राहकांना काही डिस्काउंट ऑफर्स देऊ शकतो. जसं तुम्ही मगाशी SBIचं नाव घेतलं किंवा मगाशी तुम्ही अशा वेगवेगळ्या ज्वेलर्सचं नाव घेतलं, हे करतात तर आपण का नाही करू शकत. याच्यासाठी फार गोष्टी नाही लागत हो. एकतर तुम्ही हे स्वतः करू शकता किंवा तुम्ही टेक्नॉलॉजीचा वापर करून हे फास्ट करून घेऊ शकता. मुद्दा असा आहे की आपण ह्या गोष्टी करायला कितपत तयार आहोत हे जास्त गरजेचं आहे. कारण की आपण ॲमेझॉन बघितलं, हा प्रश्न जो आहे ना हा ॲमेझॉनचा नाही आहे, हा प्रश्न ॲडॅप्टेबिलिटीचा आहे. आपण कितपत ॲडॅप्ट झालेलो आहोत बदलत्या ग्राहकांनुसार, हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण ॲमेझॉनकडे डेटा आहे, डीमार्टकडे डेटा आहे, आपल्याकडे पण डेटा आहे. ॲमेझॉनकडे ग्राहकांचा पर्सनल टच नाही आहे, डीमार्टकडे ग्राहकांचा पर्सनल टच नाही आहे, आपल्याकडे तो पर्सनल टच पण आहे. म्हणजे आपल्याकडे डेटा पण आहे, आपल्याकडे पर्सनल टच पण आहे. म्हणजे ह्या मोठ्या मोठ्या कंपन्या ज्या आहेत त्यांच्याकडे जर आपण तंत्रज्ञानाची स्पर्धा करू शकत नाही किंवा त्यांच्याकडे आपण डेटाची किंवा बाकी गोष्टींची स्पर्धा करू शकत नाही, पण आपल्याकडे छोटे व्यावसायिक म्हणून एक अशी गोष्ट आहे जी बॅलन्स शीटमध्ये दिसू शकत नाही, इतकी ती मोठी आहे. तो म्हणजे ग्राहकांचा विश्वास. आणि जे आपलं लोकल साम्राज्य असतं, लोकल आपला जो प्रेझेन्स आहे, ह्या दोन गोष्टी आपल्याकडे इतक्या महत्त्वाच्या आहेत की त्या डीमार्टकडे नाही आहेत, त्या ॲमेझॉनकडे नाही आहेत, त्या ब्लिंकिटकडे नाही आहेत, त्या फक्त आपल्याकडे आहेत. मग जर आपल्याकडे डेटा पण आहे, आपल्याकडे ह्या गोष्टींचा ॲडव्हान्टेज आहे, ग्राहकाचा पर्सनल टच आहे, याचा वापर करून आपण आपल्या छोट्या व्यवसायाला स्केलअप निश्चित करू शकतो. आणि मुद्दा हा नाहीच आहे ॲमेझॉन व्हर्सेस अस किंवा डीमार्ट व्हर्सेस अस, हा मुद्दाच नाही आहे. त्यांना त्यांच्या ग्राउंडवर खेळू द्यात, आपल्याला आपल्या ग्राउंडवर खेळायचं आहे. कारण आपलं ग्राउंड वेगळं आहे, आपले खेळाडू वेगळे आहेत आणि आपले ग्राहक हा विश्वासाने आपल्याकडे येणारा प्राणी आहे. त्याचा विश्वास कसा मेंटेन ठेवता येईल याच्यावर फक्त आपलं लक्ष असलं पाहिजे. सो थँक्यू सो मच, तुम्ही आलात आणि इतकी छान माहिती दिलीत. आता मला असं वाटतं नक्कीच व्यावसायिक यातनं नक्कीच काहीतरी धडे नक्कीच घेतील. सो खूप थँक्यू. आणि पुन्हा आम्ही जेव्हा बोलू तेव्हा नक्की या आणि असंच आम्हाला आमच्या वेगवेगळ्या चॅनल्सवर पण मार्गदर्शन करत राहा. थँक्यू सो मच. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा कोणत्या विषयांवर तुम्हाला आणखीन माहिती घ्यायला आवडेल तेही आम्हाला सांगा, म्हणजे आम्ही पुढच्या वेळी तशी तयारी करून येऊ. पाहत राहा मनी मॅक्स.